रणरागिणी ताराराणी महाराणी यांची सातारा जिल्ह्यातील संगम माहुली इथं समाधी आहे। या समाधी स्थळाची प्रचंड दुरवस्था झाली आहे। शासनाने या समाधीचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। त्यासाठी आज कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। समाधी जीर्णोद्धाराचं काम 16 मे पर्यंत सुरू झालं नाही तर समाधी स्थळी जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। सातारा जिल्ह्यातील संगम माहुली इथं कृष्णा वेण्णा नदी संगमावर महाराणी ताराराणी यांची समाधी आहे। मात्र या प्रेरणास्थळाची मोठी दुर्दशा झाली आहे। या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी शासनानं निधीची तरतूद केली आहे, पण प्रत्यक्षात हे काम सुरू झालेलं नाही। समाधीच्या बिकट अवस्थेकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शिवप्रेमी कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने 92 लाख रुपयांची तरतूद केली आहे। 16 मे पर्यंत जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं नाही तर समाधी स्थळी जाऊन जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। महाराणी ताराबाई यांनी 13 वर्षे लढाई करून ज्या औरंगजेबाला मारलं याची उत्तरदायित्व आहे। या महाराष्ट्राच्या सरकारने 1 कोटी नाही तर हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत या समाधीवर, असं आमचं मत आहे। म्हणून मी आज इशारा देतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जागे व्हा, महाराणी ताराबाईंची समाधी 1 महिन्याच्या आत त्याचं काम सुरू करा। जर काम सुरू केलं नाही तर आज 16 तारीख आहे, 16 मेला समाधी स्थळावर जाऊन अभिषेक घालून आम्ही तिथं जन आंदोलन करणार आहोत। आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, प्राध्यापक उदय नारकर, शिवशाहीर राजू राऊत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।